काही स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ आम्ही जिमला चाललोय, सकाळीच जात असतो, पण आता 3-4 दिवस गॅप पडलाय. परत बॅक टू रुटीन यावं लागेल. आज आहे बुधवार, तारीख आहे 25 फेब्रुवारी. तर लेट सी आज वर्कआउट होतोय का आम्ही फुस होतोय, बघा पुढे. आलेलो आहे आम्ही जिममध्ये. मस्त सकाळ, प्रसन्न सकाळ झालेली आहे. लेट सी, करूयात आज वर्कआउट. मला वाटतं आज मिक्स वर्कआउट करायचं का? हां, काय करायचं आहे तुला? योगा करायचा आहे? बाप रे बाप. नाही, स्ट्रेचिंग करायला आपण काही केलंच नाही ना प्रियंका. स्ट्रेचिंग कधी? जेव्हा आपण खूप वर्कआउट केले, अंग आकडून आले, मिक्स वर्कआउट करा असं माझी इच्छा आहे. वाट लागली मित्रांनो. जर गॅप पडला ना, अरे माझ्यावर फोकस, गॅप पडल्यावर वाट कशी लागते ते आज आम्हाला कळाले. तुला नाही काय झालं, माझं डाएट जरा हल्लं होतं आणि मेन म्हणजे झोप नाही झाली ना, ॲसिडिटी सारखं होतं. तर असं आहे, गावाला गेलो सगळं डाएट बिघडलं. तर आता हेच आहे की बाबा बाहेर गेल्यावर कसं डाएट फॉलो करायचं हे चॅलेंज आहे. इथं असल्यावर होतं सगळं, टाईम टू टाईम खाणं, प्रोटीन इनटेक. आता बाहेर गेल्यावर कसं करायचं मॅनेज, एवढं चालूच असतं. येस, चालूच असतं एवढं. बघू, लेट्स सी. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही उठलेलो आहे आता. काय पाहिजे? अयो मम्मा बघ काय खाती इथं. मम्मा खाती पराठा आणि दही. तुला काय खायचं आहे रे? आजी काय बनवते बघू इथं आपण. आपल्याला काय दिली आजीने? दही नको? बरं ठीक आहे, हां ठीक आहे. दही, पराठा, अंडा, बॉइल्ड एग बुर्जी. आणि आजी बनवती इथं पराठा, आलू पराठा. तुला काय खायचं? काय खायचं तुला? बॉइल्ड एग फ्राय का? अच्छा, सॉरी. खाली बसायचं? हां, भूक लागली बाबू, भूक लागली. त्याला खाऊ द्या त्याच्या हिशोबाने. हां काय फक्त बुडवायचं आहे दह्यामध्ये, खायचं नाही. आपण डिप करतो ना. खेळायचं आहे का तुला? खातोय. सगळं खराब केलं त्याने कपडे. जेवायला काय आज? दही, वालाच्या शेंगा, त्याची भाजी बनवली आहे, बाजरीची भाकरी, पापड आणि चिक्कू आहे आपला गावावर आणलेला, तो पिकला आहे. छोले ते आपल्याला दिली शेजारच्यांनी. आणि हे बघा किती चिक्कू आहे आपल्याला गावावर आणलेला. एवढे चिक्कू जास्त मला वाटतंय 5 किलो असणार आहे. A few moments later. घरी आलोय मी. इंस्टाग्रामवर आज एक रील टाकलाय, तो चांगलाच व्हायरल चाललाय. आणि आधी पण मी सेम रील टाकला होता, जे बांधकाम ते तोडलं ना, अनधिकृत बांधकाम, त्याला 200K म्हणजे 2 लाख लोकांच्या वर पाहिलंय. लोकांनी त्यांच्यावर 2 लाखांच्या वर लोकांनी पाहिलंय. आणि आज पण खराडीमध्ये एक तोडफोड झाली, तो पण अराउंड 50,000 लोकांनी पाहिलाय. असा विचार करतोय लोकांना काय कंटेंट पाहिजे, तोडफोड मार धाडचा कंटेंट पाहिजे का फक्त?
काय खातो रे? प्रियांकाचं इथं काम चाललंय. मी तुला काल म्हणलं होतं ना, JCBने तोडफोड केली. त्याच्यावर इंस्टाग्रामला 50K व्ह्यूज आले. 50,000 लोक. मी तेच म्हणतो तर लोकांना असं तोडफोड हे ते पाहिजे काय बघते. ब्लॉगिंग सोडून मी न्यूज रिपोर्टर बनू का? कुठं काय होतंय कुठं काय होतंय, आणि त्यांनी फॉलोअर्स पण वाढतात. असा आहे विषय सगळा. 6:15 वाजलेत. प्रियांका मी काय खाऊ, तू काय खाल्लं? मी चिक्कू शेक बनवलं होतं काय? चिक्कू शेक बनवू का मी माझ्यासाठी? माझ्यासाठी केलं काय कमी होणार आहे का? हं? माझ्यासाठी केलं कमी होणार. तू आत्ता कॉफी पिली ना? हा का? कॉफीवर चिक्कू शेक नाही पित. असं कोण बोललं? माझे रिसर्च सांगतात. You said it. हा बघ खातोय चिक्कूची बी. ए बी टाक, टाक खाली. बघा विवान हा चिक्कूची बी खातोय. चावतोय तो, त्याला चावतच नाही ती. पॅन्ट घातली का नाही रे तू? काय हो? ऑडियन्सला काय त्याचं हे सगळं मोठा झाल्यावर म्हणून काय माझी इज्जत काढत होता तुम्ही. मोठा झाल्यावर ब्लॉग बघ बर का. ते बघ काहीतरी खाल्लं परत. इथं काय बेडवर काही ना काही खात असतो का रे उचलून. दूध आहे का तेवढं आपलं? 1 लिटर आहे दूध. 1 लिटर आहे ना. प्रियांका वॉकिंगला गेलं दूध घेऊन या. या नॉट कमी. हा, एवढंच चांगलं पाहिजे, असंच पाहिजे. थोडं जास्त नाही पिकलं पाहिजे. तोंड काय बघ बरं. मग मारी बघ. आई तुला प्यायचं आहे का चिक्कू मिल्कशेक? नको म्हणजे प्यायचं. विवानला आले बरं का मी. इकडं आण. आले बरं का मी. चल चल बाहेर घेऊन ये काय तेवढे 4 चिक्कू. चलो गाईज, आता बनवू आपण चिक्कू मिल्कशेक. चिक्कू आहेत आपल्याकडे. काही नाही, चिक्कू आणि दूध मिक्स करायचं, झालं चिक्कू मिल्कशेक. हे चिक्कूला कापायचं अवघड आहे. चिक्कू कापून घेतो. काय गे बघा, एवढं चिक्कू घेतलेत आम्ही. आधी पहिलं चिक्कू बारीक करू आणि नंतर त्याच्यात दूध टाकू. खाली राहत नाही काय नाही तू. देतो ना. हे घे असं ग्लास घे. एक्स्ट्रा आहे त्याच्यात, ते तुला द्यायला आणलंय. 20 रुपये काढ. 20 नाही 50 रुपये दर. अजून 50 रुपयाला आहे प्रियांका चिक्कू शेक. आम्ही बरेच चिक्कू टाकले होते, 7-8 चिक्कू टाकले होते. कसं झालं आहे सांग जरा, प्रतिक्रिया दे. जरा शब्दात सांग. बिझी. खूप छान. खरंच छान. मस्त आहे ना. साखर टाकायची गरज नाही लागली. हे घे, दे ना अजून थोडं. जेवायला बसलोय बघा. अंडा राईस. परत आईने अंडा राईस बनवलाय. चिकन आहे, कांदा आहे. विवान फक्त कांदा खातो. सकाळी चपाती, दुपारी भाकरी आणि रात्री राईस. फोड आला कुठे? नाही, थोडंसं तसं दिसतं. हात का नाही. दुसरा अंगठा बघू. थोडं लाल झालंय. लाल झालं. दाबू नको तू. काय नाही होत. सकाळ बरोबर नाही, फोड आयला भाजले का तेव्हा? काय नाही. 11:15 वाजले. विवान सोबत एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. हा जो दरवाजा होता ना, याच्यात त्याचं बोट अडकलं असं. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस काळजी घेतो, म्हणजे जोरात नाही अडकला, थोडंसं असं जोरात चिमटा बसतोय. किती काळजी घेतली तरी काही ना काय होतंच यार.
ते कधी ना कधी होणारच होतं, कारण प्रियंका अशी इकडं होती आणि तिने मागं बघितलं नाही. तर असा थोडासा एक छोटासा मायनर ॲक्सिडेंट झालेला आहे. ठीक आहे, पण होत असतं आता काय, काळजी घ्यायची एवढंच आपल्या हातात आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.